नमस्कार श्रोते हो. आजचा दिवस नाशिक शहरासाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. शहराच्या नेतृत्वाची नवी उमेद, नवीन दृष्टी, नवीन ऊर्जा घेऊन महापौर पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्रीमती हिमगौरी अडके महोदया आपल्यासोबत आज आलेल्या आहेत. नुकतीच महापौर पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची काय इम्पॉर्टंट स्टेप्स ते घेणार आहे, त्यांचा काय प्लॅन आहे, नाशिकच्या समस्या किंवा संधींसाठी त्या कशा प्रकारे त्यांचा दृष्टिकोन आहे ते कसे पाहतात आणि त्याच्यासाठी ते काय करणार आहेत आपल्या टीमसोबत, याच्याबद्दल आपण आज एक मनमोकळा संवाद साधणार आहोत. मॅडम, पहिल्यांदा मी तुमचं हार्दिक अभिनंदन करते आणि श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की मॅडम आपल्या मराठा विद्याप्रसारकच्या माजी विद्यार्थिनी पण आहात आणि मॅडम खूप हुशार विद्यार्थी होत्या. 12वीमध्ये मॅडम बोर्डात सुद्धा आलेल्या होत्या आणि एवढा मॅडम स्वतः इंजिनियर आहेत आणि MBA सुद्धा केलेलं आहे. तर एवढ्या शिकलेल्या महापौर आपल्याला नाशिककरांना लाभलेल्या आहात, हे आपलं भाग्य आहे. तर मॅडम, आपण सुरुवात करूया. हो, डेफिनेटली. आणि मला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल तुम्हाला की पुढील 5 वर्षासाठी नाशिक बाबत आपले काय प्लॅन्स आहेत? खरं तर पुढील 5 वर्षासाठी आम्ही गेल्या 9 वर्षापासून प्लॅनिंग करतोय. रिझन बिईंग की मध्यंतरीच्या काळात निवडणुका झाल्या नव्हत्या आणि 4 वर्ष हा प्रशासकीय काळ होता नाशिकसाठी. त्यामुळे कामं ज्या पद्धतीने व्हायला हवी होती त्या पद्धतीने झाली नाही आहेत. त्यामुळे नाशिककरांना खूप अपेक्षा आहेत आणि खूप मोठ्या कामाचा बॅकलॉग आहे आपल्याकडे. आणि तत्पूर्वी पहिल्या टर्ममध्ये जेव्हा आम्ही होतो 2017 पासून, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की 2 वर्षानंतरच लागलीच 2020-22 पर्यंत आपल्याकडे कोरोना होता. त्यामुळे बऱ्यापैकी निधी जो आहे तो आरोग्य खात्याकडे वळवला गेला होता आणि त्यावेळेशी ती निकड होती, गरज होती म्हणून. त्यामुळे आत्ता ह्या पुढच्या 5 वर्षात कामं करताना आम्ही नक्कीच जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्यांना जी कामं हवी आहेत ते करण्याकडे प्राधान्य देणार आहे. आणि मॅडम, आता महापौर पद सांभाळल्यानंतर पहिले 100 दिवसांमध्ये तुम्ही प्रमुख कुठल्या 3 गोष्टींवर जास्त भर देणार आहात? मी जसं सांगितलं की महापौर झाल्या मला हे माहिती आहे की हे कुंभचं वर्ष आहे आणि कुंभमेळा ही नाशिकसाठी एक खूप धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वणीचा काळ असतो. इतके शेकडोने लोक आपल्याकडे येणार आहेत आणि कुंभमेळ्यासाठी भरघोस निधी यावेळेस केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकार जातीने लक्ष घालत आहेत. आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील खूप आग्रही आहेत चांगली कामं आणि योग्य दर्जाची कामं होण्यासाठी. त्यामुळे बारीक लक्ष आहे महाराष्ट्राचं नाशिककडे, असं म्हणायला काही हरकत नाही. पण ही एक सेवेची संधी आणि जबाबदारी मला मिळाली आहे आणि याचा मी सन्मान करते, कारण पक्षाने ही संधी मला दिली. आणि याकरता नुसतं कुंभ नाही, मी याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघते की जो कुंभात आपल्याला विकास घडवायचा नाशिकचा, तो शाश्वत असला पाहिजे. म्हणजे तो परमनंट कसा असेल आणि तो पुढे पण नुसता कुंभच्या आपल्या 1.25 ते 1.5 वर्ष त्याचा इम्पॅक्ट राहावा असं न करता असे काही शाश्वत कामं करून घ्यायची ज्याचा इम्पॅक्ट लाँग रनमध्ये पुढच्या जनरेशन्सला पण होईल. आणि 100 दिवसात पहिले प्राधान्यक्रमावरती काही असेल तर निश्चितपणे आपल्याकडच्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या चांगल्या करण्यावरती माझा नक्कीच भर असणार आहे. कारण आपण पाहता आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जीवनदायी योजना आहे, पण शोकांतिका ही होती आतापर्यंत की आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये त्याची जास्त गरज आहे. त्या योजना गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये नव्हत्या आणि त्या बेसिसवरती आम्ही आता प्रत्येक बिटको असेल, इतर झाकीर हुसेन असेल, या मनपाच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही जीवनदायी योजना सुरू करणार आहोत. त्याचबरोबर क्रिटिकल किंवा कॅज्युअलिटीज असल्या तर ब्लड बँक देखील आपल्याकडे नाही आहे, तर त्यावरती आपण काम करतो आहे. प्रायव्हेट ब्लड बँकला आपल्याला संपर्क साधावा लागत होता. सो वी आर हॅव्हिंग दिस प्रोसेस ऑफ गेटिंग अ ब्लड बँक स्टार्टेड अँड विल बी स्टार्टिंग इट सून विदिन द फर्स्ट 100 days इटसेल्फ. हा एक विषय झाला.
कुंभला आपल्याला रस्ते नियोजन दळणवळण सगळंच करावं लागणार आहे, कारण नक्कीच नाशिकमध्ये जेव्हा शेकडो भाविक येणार आहेत ते नाशिककडे एका वेगळ्या दृष्टीने पाहणार आहे. आणि ह्यावेळेस प्रयागराजच्या धर्तीवर मला असं वाटतंय की हजारोंनी ह्यावेळेस पर्यटन आपल्याकडे होणार आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला नाशिकचं प्रेझेंटेशन आणि रिप्रेझेंटेशन, वेदर इट इज रिलेटेड टू पीपल और रिलेटेड टू सिटी, इट हॅज टू बी आयकॉनिक. त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त काम करतोय की नाशिक हे पर्यटन स्थळ म्हणून कसं प्रभावीपणे पुढे जगात बघितलं जाईल याच्याकडे. आणि तिसरी आणि प्रामुख्याची गोष्ट जी मला असं वाटतं की खूप गरजेची आहे नाशिकसाठी, कायम असं म्हटलं जातं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन खरं तर मूलभूत गरजांसाठी आहे, ज्याचं म्हणजे आपण म्हणतो पाणी, रस्ते आणि ड्रेनेज किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, आणि आरोग्य आणि शिक्षण सुविधा. पण मला असं वाटतं की जॉब्स और जॉब अपॉर्चुनिटीज हैज़ ऑल्सो बिकम वन ऑफ द इसेंशियलिटीज़. जैसा अपन म्हणतो रोटी कपड़ा मकान है, और अब रोटी कपड़ा मकान और मोबाइल है. तो वो मोबाइल का जो सीन है की आपण जेव्हा ॲज अ सोसायटी डेव्हलप होतो तर त्या सोसायटीच्या गरजा हा काळानुरूप बदलत जातात, आणि त्या काळानुरूप बदलणाऱ्या गरजांना तेवढं प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी देखील प्रतिसाद दिला पाहिजे. With changing times, we have to change our policies and the way we look at the essentialities of the society. त्यामुळे आपण जॉब क्रिएशनवर भर दिला पाहिजे. हा माझा तिसरा आणि खूप मोठा प्रामुख्याचा मुद्दा असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्किल युनिव्हर्सिटीचा प्रयत्न करतोय. मोस्ट ऑफ द यूथ आपण बघितलं की नाशिकमधनं खूप चांगलं शिक्षण घेत आहेत. आपल्या मविप्रलाच आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, बराच काळ लोटलेला आहे, आणि आपल्यासारख्या नाशिकमध्ये अनेक 4 ते 5 संस्था आहेत ज्या 100 वर्षाहून अधिक काम करत आहेत. पण शैक्षणिक धरोहर म्हणून नाशिकचा खूप चांगला विकास होतोय, पण आपल्याच मुलांना जर आपल्या सिटीमध्ये आपण जॉब देऊ नाही शकलो आणि ते आपल्या उमेदीच्या काळामध्ये त्यांच्या आईवडिलांना जर इथे सोडून जात असतील तर ते सुद्धा काही बरोबर नाही आहे. मॅम, फारच ॲम्बिशियस 3 वर्क्स जे तुम्ही हाती आता सांगितलेलं आहे. आय थिंक दॅट इज द नीड ऑफ द आवर. आणि तुम्ही जे डेव्हलपमेंट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बॅकग्राऊंडवर बोललात जे करणार आहात ते सस्टेनेबल कसं होणार आहे, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, जस्ट डुईंग द वर्क बट not sustaining it, I think it really doesn't have that value. That's a very wonderful thing that you said, ma'am. आणि आता महानगरपालिकेमध्ये मॅम पारदर्शिका आणि अकाउंटेबिलिटी, ओके, हे स्ट्रेंथन करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? डेफिनेटली पारदर्शकता ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कुठलेही काम करत असताना ते आपलं काम आहे आणि ते चांगलं होतं आहे याची पदोपदी एक इव्हॅल्युएशन प्रोसेस असली पाहिजे. कारण मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलेली आहे, तर आय एम वेल अवेअर की एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असला पाहिजे, रिव्ह्यू सिस्टम, फीडबॅक सिस्टम, एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड. वॉट एव्हर रिस्क आर इन्व्हॉल्ड त्याचं मिटिगेशन कसं करणार आहे. आणि कुंभच्या काळामध्ये हे अधिक जाणवतं आहे, कारण कुंभमेळ्यामध्ये आपण नुसतं एक महानगरपालिका ॲज अ अथॉरिटी काम नाही करणार आहे, प्राधिकरण आहे, त्याचबरोबर आपण पोलीस व्यवस्थापनाबरोबर पण काम करतो आहे, CP साहेबांबरोबर असणारे ॲज फार एज सिक्युरिटी आणि अदर क्रिमिनल इश्यूज आर कन्सर्न, त्याचंही आम्हाला भान ठेवायचं आहे की कोणी पण इतर व्यक्ती आपल्या नाशिक नगरीत एंटर करायला नको. त्याचबरोबर सगळ्या नाशिककरांना देखील वाटलं पाहिजे की ते कुंभ आपला आहे. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बिलॉंगिंगनेस ॲस्पेक्ट की नाशिक आपलं आहे आणि नाशिकचा कुंभमेळा हा पण आपलाच आहे. आणि तो हातात घेताना ही फक्त प्रशासनाची जबाबदारी आहे किंवा महापौर किंवा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं न वाटता ऑल द सजेशन्स फ्रॉम डिफरंट सेक्टर्स अँड इंडस्ट्रीज ॲज वेल ॲज दी वर्टिकल्स, म्हणजे मग ते औद्योगिक क्षेत्र असू द्या, आपलं आरोग्य क्षेत्र असू द्या, आयमा, नीमा, त्याच्यानंतर IMA,
NGOs असू द्या, Correct. शैक्षणिक संस्था असू द्या, ह्या सगळ्या असोसिएशन्सला आणि आय बिलीव्ह की नाशिकची इतकी मोठी सांस्कृतिक साहित्यिक धरोहर आहे आपल्याकडे आणि इतका मोठा थिंक टँक आहे की आपण जगाला सल्ला देतो आणि त्या जे आपले सल्लागार नाशिकमध्ये बसलेले आहेत त्यांनाच सोबत घेऊन आपण हा कुंभ अतिशय शाश्वत आणि चांगला कसा करू याची आम्ही एक स्टेअरिंग कमिटी जरूर बनवणार आहोत, जेणेकरून कुणालाही आम्ही बाजूला ठेवलं आहे किंवा एक हाती एक कल्ली कारभार चालू आहे असं न करता वी विल टेक पीपल इन टू कॉन्फिडन्स अँड ऑल्सो द यूथ इन टू कॉन्फिडन्स, कारण ते ॲक्च्युली जनरेटर्स आहेत, दी पॉझिटिव्हिटी जनरेटर्स आहेत असं म्हणायला काही वावगं नाही राहणार. कारण आत्ता असा जो मोठा इव्हेंट होतो आहे, कारण यूथला इव्हेंट म्हणून संबोधित केलेलं जास्त अट्रॅक्टिव्ह होतं, पण जेव्हा कुंभ हा विषय येतो तेव्हा बेसिकली तो एक संस्कृतीचा पण भाग आहे. म्हणून अवेअरनेस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे होणार काय आहे याचा अवेअरनेस प्रत्येक नाशिककरांना हवा आणि त्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे, अशावरती आमचा भर असणार आहे. मॅम, तुम्ही फारच चांगल्या पॉईंटवर हायलाईट केलं आहे की सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. ओके, बिकॉज नॉर्मली काय होतं, इट इज अज्युम की जे महानगरपालिका इज जस्ट वर्किंग ऑन इट्स ओन, बट वॉट यू हॅव सेड की जेव्हा जो माझा नेक्स्ट प्रश्न ॲक्च्युली होता की डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही नाशिकरांना कसं इन्व्हॉल्व करणार आहे. ओके, बिकॉज लाईक यू सेड की कुंभ नाशिक आमचा आहे, कुंभ पण आमचा आहे, है ना. सो इफ सगळ्यांनी मिळून इफ यू वर्क विथ एव्हरीबडी युनिटीमध्ये, आय थिंक सक्सेस तर आरामात येऊ शकेल याच्यामध्ये, स्पेशली द यूथ. कारण आमचे इंजिनिअरिंग स्टुडंट एवढे आहेत मॅडम. ओके, आणि इफ यू ब्रिंग द वर्ल्ड टू देम, मग त्यांना नाशिक सोडून जायची गरजच पडणार नाहीये. सो एम्प्लॉयबिलिटी, मेकिंग देम एम्प्लॉयबल अँड एम्प्लॉयबिलिटी, आय थिंक कुंभसारखं दुसरं कुठलंच बेस्ट प्लेग्राऊंड तुम्हाला मिळणार नाही टू युटिलाइज ऑल दीज थिंग्स. आणि त्यासाठी आम्ही अजून एक काम करतोय की आपलं नाशिकचं ई-कनेक्ट ॲप आहे NMCचं, जे काही काळ थोडं रिस्पॉन्सिव्ह नव्हतं, तर त्याला रिवाईव्ह करतोय आम्ही, जेणेकरून कारण पर्यटक बाहेर न येणार आहेत त्यांना एक्झॅक्टली फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोण असेल याची काही माहिती नसते. म्हणून जनरली आता ॲप्स ॲक्सेसिबल झालेले आहेत आणि नाशिक ई-कनेक्ट ॲप हा पूर्ण रिवाईव्ह करून आम्ही एक रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल ॲप तयार करतोय, ज्यामध्ये अनेक असे अजून ॲडिशन्स करतो आहे, जेणेकरून सुविधा व्हावी की मॅप्स आहेत आपले, कसा सिटी टूर व्हावा, कुठे कुठे दर्शन होतील. मे बी दिस विल क्रिएट अन अवेअरनेस विद इन द सिटिझन्स एज वेल. आणि आत्ताच्या ज्या काही सजेशन्स आहेत कुंभच्या, त्याचा पण आपण एक त्याच्यात मॉड्यूल ठेवू. आणि कंप्लेंटचा ग्रीव्हन्सचा तर मॉड्यूल आहे, पण ग्रीव्हन्सच्या मॉड्यूलला आपण जसं म्हणतोय की अकाउंटेबिलिटी कशी ठेवणार, तर तो ग्रीव्हन्सचा मॉड्यूल ऑलरेडी आमच्याकडे होता की ज्यामध्ये आपण 24 तासात जर ग्रीव्हन्स ॲड्रेस नाही झाला, पाहिला नाही गेला, तर तो एस्केलेट होत होता. पण मग आता आपण नुसता ॲड्रेस झाला, काम नाही झालं तरी तो कम्प्लिटेड असं नोटिफिकेशन येत होतं. सो व्हॉट वॉज हॅपनिंग इज हिअरिंग इज वन थिंग, रिझॉल्विंग इज अनदर, अँड ॲक्च्युली गेटिंग बॅक आफ्टर रिझोल्युशन इज टोटली डिफरंट सिस्टम. तर हे जे SOPs आहेत हे आम्ही ठरवून करतो आहे आणि डेफिनेटली ॲज अन IT इंजिनियर ऑर अन इंजिनियर त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आता कुठे तफावत करू शकणार नाही, बिकॉज वी हॅव ऑलरेडी वर्क विथ द सिस्टम आणि एंटरप्राइज लेवलला काम केल्याचा अनुभव असल्यामुळे आय थिंक दॅट तो मला इथे खूप चांगल्या पद्धतीने अवलंबात आणता येईल आणि निश्चितपणे जी काय अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी आमच्याकडनं एक्सपेक्टेड ती मेंटेन होईल. दॅट्स अ व्हेरी वंडरफुल थिंग मॅम. कारण ग्रीव्हन्स प्रोसिजर फक्त कंप्लेंट रजिस्टर करणं किंवा त्याचं कॉग्निशन्स घेणं नव्हे, पण त्याच्यावर ॲक्च्युली इम्प्लिमेंट होणे आणि ज्यांनी द ॲग्रीव्ड पर्सनला जस्टिस मिळणे किंवा थोडं दिलासा मिळणे, आय थिंक दॅट कम्प्लीट्स द होल प्रोसेस ऑफ ग्रीव्हन्स. अँड आय थिंक आय एम शुअर यू आर गोइंग टू डू ग्रेट वर्क इन दिस. मॅम, आय वुड लाईक टू नो की आजकाल आपल्याला माहिती की आपल्या रस्त्याचे कंडिशन्स कसे झालेले आहेत आणि जागोजागी आपल्याला ट्रॅफिक जॅम्सला, म्हणजे कधी पूर्वी एकदाच सिग्नल पडायचा आणि यू यूज टू पास, आता एका सिग्नलवर 3-3दा यू हॅव टू वेट, यू नो, बिकॉज देर इज नो सेन्स ऑफ डिसिप्लिन, ट्रॅफिक डिसिप्लिन. द रूल्स आर जस्ट ब्रोकन. रस्ता आपल्याला खड्ड्यांमध्ये शोधावा लागतो. दॅट्स द सॉरी स्टेट ऑफ आज.
सो त्याच्यावर स्पेशली आता आपल्याला इतकं बाहेरचं फुटफॉल पडणार आहे, तर त्याच्यासाठी आपलं काय प्लॅन आहे? डेफिनेटली आपण पाहताय की गेल्या वर्षी हा पावसाळा जो आहे तो 6 महिने चालला. हो, त्यामुळे पॉटहोल्स आणि रस्त्याचं काम आपण व्यवस्थित करू शकलो नाही. त्याचबरोबर आपल्याकडे कुंभमेळा येणार आहे. नाउ वेन वी आर प्लॅनिंग फॉर मॉडेल रोड्स, म्हणजे काय की रस्ता जो मेन रोड आहे ते कॉन्क्रिटीकरण करणार आहोत आणि कॉलनी रोड्स हे डांबरीकरण होणार आहेत. पण तत्पूर्वी जे आपल्या गॅस पाईपलाईनचं काम आहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत पण वितरण व्यवस्था नाही आहे. सो दॅट्स द इश्यू दॅट द करंटली द सिटी इज फेसिंग. की 17 टाक्या मागच्या काळात आम्ही केल्या पूर्ण नाशिक शहरामध्ये, जोपर्यंत आम्ही तिथे कार्यरत होतो. पण गेल्या 3-4 वर्षात जी वितरण व्यवस्था अमृत योजनेतनं झाली पाहिजे होती ती त्या स्पीडने झाली नाही, बिकॉज वी वर नॉट देअर टू टेक द फॉलोअप. आणि आता त्या होत आहेत. तर पावसाळ्यापूर्वी आम्ही ह्या युटिलिटीज ज्या आहेत त्याचं डक्टिंग चालू आहे आणि म्हणून रस्ते जागोजागी तुम्हाला खोदलेले दिसतील. पण हे परमनंट काम आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की शाश्वत काम झालं पाहिजे. सो ही जी सिस्टीम आहे, आपण पावसाळ्याच्या आधी तुम्हाला दिसेल की बऱ्याचशा कंप्लेंट्स आम्हालाही येतात. मी देखील नाशिकमध्येच राहते, त्यामुळे माझी गल्ली देखील खोदलेली आहे. अगदी रामायणच्या समोर तुम्ही महापौर निवासाच्या समोर जरी बघितलं तरी रस्त्याचं काम चालू आहे. सो प्रॉब्लेम हा नाही आहे. वाय वी आर डुईंग इट, वी आर डुईंग इट, येस वी आर डुईंग इट, करेक्ट. पण ते का करतोय याच्या मागचं समजून घेण्याची मानसिकता पण आपल्या सगळ्यांना तयार करायला लागेल. आपल्या घरी जेव्हा कोणी पाहुणे येतात आपण झाडझूड करतो, झटक करतो, तेव्हा धूळ होणार, करेक्ट. पण जी घडी विस्कटलेली आहे तिचं सोबत बरोबर करायची असेल तर आपल्यालाही थोडासा कष्ट घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून काही काळ म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे, एव्हरीथिंग इज गोईंग इन अ प्लॅन्ड मॅनर वे द युटिलिटीज डक्टिंग, म्हणजे मग ती ड्रेनेजसाठी असू द्या, पाईपलाईनसाठी असू द्या पिण्याच्या, किंवा MNGL जी गॅस पाईपलाईन आहे त्याच्यासाठी असू द्या, युटिलिटीज डक्टिंग पूर्ण आपण मार्च-एप्रिलपर्यंत संपवतो आहे. आणि त्यानंतर सरफेसिंग होणार आहे, ज्यामध्ये मेच्या आधी किंवा मेपर्यंत आपण कामं सरफेसिंगची संपू. कारण परत जूनमध्ये आपल्याला पावसाळ्याला फेस करायला लागणार आहे. सो हे जे नेहमी बोललं जातं की तुम्ही रस्ता करता आणि मग खोदता, तर आता आम्ही आधी खोदतोय आणि मग रस्ता करणार आहे. सो जर आम्ही ही मॉडस ऑपरेंडी अवलंबली आहे तर आता आय थिंक वी शुड ॲक्च्युली गिव्ह टाईम फॉर डुईंग अँड एक्झिक्युटिंग द वर्क. आणि पेशन्स हा आपल्या सगळ्यांना मेंटेन करावा लागणार आहे. कारण काम आपल्याला एक्झिक्युशन मोडवर न्यायचं आहे, कुठेही त्याला व्यत्यय न आणता जर आपण टाईमली मॅनरमध्ये. आणि यासाठीच आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेतली. एक छोटी पुस्तिका रिलीज केली आहे रिलेटेड टू रोड वर्क्स, ओनली फॉर मेंटेनिंग द क्वालिटी, what kind of quality is expected. So now we are not paying the contractors directly. If the quality norms are not followed, जर कुठेही रस्त्याचा दर्जा हा कुठेही खालवलेला दिसला किंवा तो त्या अपेक्षित दर्जाप्रमाणे नसला तर आपण त्यांचं पेमेंट थांबवतोय. तो जोपर्यंत त्या स्टेजला, आणि स्टेज वाईज पेमेंट रिलीज करायचं आहे. कुठलंही मोठं कॉन्ट्रॅक्ट देताना दीज आर स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दॅट द क्वालिटी नॉर्म शुड बी फॉलोड, आणि त्याच बेसिसवरती आपण पेमेंट रिलीज करणार. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स पण अतिशय सिरियसली या विषयाला घेत आहे. त्यांचं जसं वर्कशॉपमध्ये बुकलेट त्यांना देण्यात आलेले आहे की दीज विल बी द नॉर्म्स. सो एव्हरीथिंग इज ट्रान्सपरंटली शोन टू देम, नथिंग इज हिडन. द बुकलेट इज ऑल्सो अवेलेबल फॉर द पब्लिक इफ यू ऑल वॉन्ट टू सी इट, की काय काय नॉर्म्स आपण घेतले. यू ऑल आर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, डेफिनेटली यू कॅन हॅव ॲक्सेस अँड सजेस्ट मोर नॉर्म्स इफ यू वॉन्ट क्वालिटेटिव्हली समथिंग टू बी ॲडेड टू इट. सो वी आर अन ओपन सिस्टम. I think as a community, if we have this dialogue and in a supportive manner, if we try for Nasik's development, then ते जरूर होणार आहे. I'm sure, ma'am. With this thought process, I think nothing can stop we as Nasikites to surge forward. आणि एक चांगली गोष्टी तुम्ही जे म्हटलं की पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. नाशिककर आपण सगळे पेशंट आहोतच, टॉलरंट पण आहोत. Okay, so and I'm sure we all are going to support, because after listening to what you said, the roads that are being built now, okay, they are going to sustain for a longer time. This is what we also as Nasikites expect. Exactly. Yeah. So I think that's a very wonderful thing that you have just said.
and we wish you all the best for that. But my second question was again related to the illegal constructions that is happening and जे rules town planning चे डिसरिगार्ड केले जातात, तोडले जातात, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? बरं, आता व्हेरी सिम्पल, अतिक्रमण जे होत आहे ते काही प्रमाणात जे झालेलं आहे ते आम्ही आता काढतोय. तुम्ही बघितलं असेल की शालिमार असू द्या, मिलिंद नगर असू द्या, याचं अतिक्रमण आम्ही चांगल्या कडक शिस्तीने बाहेर काढलंय. आता विषय असा होतोय की अतिक्रमित जो भाग आहे तो काही आपल्याला रस्त्यांसाठी मोकळा करायचा आहे, काही फॅसिलिटेशनसाठी मोकळा करायचा आहे. अतिक्रमण हे आत्ताचं नाही आहे, हे बऱ्याच वर्षापासून आहे. पण कुंभच्या कामांमध्ये आपण ते अतिक्रमित भाग जो आहे तो मोकळा करून घेत आहोत आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन पण आपल्याला त्यात मदत करत आहे. पण मुळात अतिक्रमण ही काय आहे, हे जे आहे अतिक्रमण होऊ देणं, दिस इज अ मेंटॅलिटी. ट्रू. की आपण कोणी नाही आहे तर एन्क्रोच करूयात. मग तिथे बिझनेसेस आहे, तिथे दुकानं थाटलेली आहेत आणि जर तिथनं कोणी घेतलं नाही तर ते राहतील का हो? पण इट इज दी अदर वे राऊंड. इट इज अगेन अ कम्युनिटी इश्यू वेअर अतिक्रमण करणाऱ्याकडनं तुम्ही वस्तू घेताय. Very true. दॅट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. And then we are complaining. येस. सो जर आपण अतिक्रमण करणाऱ्या, दूर कशाला, आकाशवाणी टॉवर इथे आपलं भाजी मार्केट आहे, जर तुम्ही ठरवलं की बाहेर बसलेल्यांकडनं भाजी नाही घ्यायची, ठरवावं लागेल, तर ते तिथे बिझनेस करतील का? पण ठीक आहे, प्रशासनाची आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी की ते तिथे बसू नयेत. कोरोना काळात आपण काही तुमचीच नागरिकांची सोय व्हावी म्हणून चौकात चौकात भाजीवाल्यांना बसू दिलं होतं आणि ते आपल्याकडे म्हण असते ना की हात दिलं तर खांदा नसतो घ्यायचा, पण मग तो घेतला गेला असं वाटतं आणि आता त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे. सो इट्स अ टू वे थिंग. जर आपण प्रिन्सिपली राहिलो आणि आपण एखादी गोष्ट ठरवली, इट इज अ विल. ट्रू. जसं पॉलिटिकल विल रिक्वायर्ड आहे तसं नागरिकांचं पण सिविक सेन्स आणि त्यांचं विल पण ह्या केसमध्ये रिक्वायर्ड आहे. अतिक्रमण होत आहे हे अग्रीड आहे, पण अतिक्रमण सस्टेन होत आहे याला कोण रिस्पॉन्सिबल आहे हा पण विचार झाला पाहिजे. आम्ही एकदा काढू, दोनदा काढू, पण ती जी वृत्ती आहे तिला विरोध झाला पाहिजे, थाटणाऱ्यांचा आणि घेणाऱ्यांचा. ट्रू. तर ते काम करेल कम्युनिटीमध्ये. आणि हे एकदा हटू, दोनदा हटू, आणि आम्ही पण त्यांचा विचार करतो कारण शेवटी त्यांच्या पण पोटा पाण्याचा विषय. वेन वी वर्क फॉर मासेस वी हॅव टू थिंक ऑफ ऑल. वी कॅनॉट थिंक ऑफ अ सिंगल पर्सन ऑर अ सिंगल कम्युनिटी किंवा कॉलनी. त्याच्यामुळे जेव्हा हा विचार होतो तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी आता कुंभमेळ्याच्या धर्तीवरती मायक्रो एंटरप्रेनर्स आले पाहिजे म्हणून जसं मी म्हटलं की आम्ही स्किल बेस्ड एज्युकेशन देऊ आणि युवकांना, युवतींना, महिलांना प्रशिक्षणातर्फे मायक्रो एंटरप्रेनर्स निर्माण करू. तसंच ह्या अतिक्रमित भागांमध्ये जे काही विक्री करणारे लोक होते त्यांच्यासाठी हाट बाजार सुरू करू अशी आमची संकल्पना. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी अल्टरनेटिव्ह मेजर्स घेणं इम्पॉर्टंट आहे, तरच आपण त्यांना तिकडनं काढू शकतो. कारण दे आर ऑल्सो पार्ट ऑफ कम्युनिटी. ॲब्सोल्युटली मॅम. आणि सेकंडली एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट यू जस्ट रेज इज सिविक सेन्स. लाईक आय सेड, आपण फार इझिली कंप्लेन करतो, पण आपल्यामध्ये सिविक सेन्स आहे की नाही, आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी नेसेसरी. आणि तो मला वाटतं त्याचे पण आपल्याला सेमिनार्स घ्यायला पाहिजे टू रेज द सिविक सेन्स ऑफ बी इट एज्युकेटेड ऑर अनएज्युकेटेड. तुम्ही अजून एक मुद्दा काढला ट्रॅफिकचा. आय टेल यू, आपण गंगापूर रोड, कॉलेज रोड किंवा कुठलाही, अगदी द्वारका सर्कल घ्या, मुंबई नाका घ्या, आणि आता तर सिरीन मेडोज आणि तिथे रामेश्वर नगर, गंगापूर रोड पण खूपच हे झालंय. विल यू एव्हर फाइंड अ लेफ्ट टर्न फ्री ड्युरिंग द इव्हनिंग्स? डू यू एव्हर फाइंड इट? नो. वाय इज दॅट? पुढे जे उभे असतात वाहन घेऊन ते इथलेच नागरिक आहेत, त्यांना हे माहिती आहे की लेफ्ट टर्न फ्री इज अ राईट फंडामेंटल राईट टू गो लेफ्ट, राईट, ड्युरिंग द सिग्नल्स. पण तो लेफ्ट टर्न पण ब्लॉक करतात लोक. सो दॅट सेन्स आय एम टॉकिंग अबाउट ट्रॅफिक. आणि त्याकरता आम्ही एक असं पण मॉडेल करतोय की सगळ्या शाळांच्या जे NSSचे विद्यार्थी आहेत किंवा व्हॉलंटरी जे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये येऊ इच्छितात, अगेन यूथ, वी हॅव टू गेट देम ऑन द रोड्स अँड मेक अ लाईन, an invisible line
Very true. नंतर जी दिसेल कदाचित लोकांना हो. की लेफ्ट टर्न हा फ्री ठेवायचा असतो, पण सुरुवातीला ती फिजिकली निर्माण करावी लागेल की लेफ्ट टर्न फ्री ठेवा अँड यू यूज द राईट साईड वेदर यू वॉन्ट टू मूव्ह स्ट्रेट ऑर टुवर्ड्स द राईट. तर हा बेसिक आपल्याला शाळेत शिकवणारा मुद्दा आहे की 3 सिग्नल्स कोणत्या रंगाचे असतात, 3 यु नो. आणि अगेन आय एम कमिंग बॅक टू द बेसिक्स, वेदर इट इज क्लेनलीनेस, वेदर इट इज ट्रॅफिक सेन्स, ऑल कम्स टू द बेसिक की तुम्ही किती डिसिप्लिन आहात. व्हेरी ट्रू. So self-discipline in this manner and the civic sense is going to play a major role. As administrators, आम्ही आहोतच, आपण सगळेच आहोत. शिस्त लावावी लागते. That is a shameful fact. That is a question. Yeah. So like you rightly said की आपण आपले जे youth आहोत, स्कूल्स आहे, इकडनं सुरुवात करायला हवी आय थिंक. बिकॉज लाईक आपण शिकवतो की हे 3 लाईट्स लागले की हे करायचं, बट ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन ओके. आणि व्हॉट इज सिविक सेन्स अँड हाऊ एव्हरीबडी मस्ट फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. आय थिंक दॅट स्टार्ट्स जेव्हा मूल लहान असतं, शाळेपासूनच असतं ते. आणि सेकंडली जर रूल्स आणि जर त्याचे जी पनिशमेंट असे, पेनल्टी ते स्ट्रिक्ट असेल ना, सो आय थिंक देन पीपल विल बिकम मोर अवेअर. सो देअर ऑल्सो समथिंग इज द प्रॉब्लेम, जिथं तुम्ही रूल्स तोडले जातात पण तरी यू आर एक्सक्युज्ड. सो समवे द एन्फोर्समेंट मशिनरी आहे तिथं सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहे. दिस इज वॉट आय बेसिकली फील. डेफिनेटली. मॅम, आपण बघितलं आहे की वी टॉक अबाउट वुमन एम्पॉवरमेंट. ऑन द वन हँड आपण बायांना खूप अपॉर्च्युनिटीज देतो, मुलींना शिक्षणाचे, जॉब्स करण्याचे, बाहेर जाण्याचे. अँड ॲट द सेम टाईम मला जे नाशिक माझ्या वेळेला 70s 80s मध्ये सेफ वाटत होतं की रात्री 12ला पण मी बाहेर जाऊ शकत होते. आता पण जातात, पण ते सेफ्टी नाही वाटत. आय एम ऑलवेज लुकिंग ओव्हर माय शोल्डर की काय होणार आहे आता. किंवा रोड रेज आपण बघितलेले आहोत, किंवा पॉवरचा अनड्यू इन्फ्लुएन्स कसं ते यूज करतात काही सेगमेंट्स, आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह हे इतकं झालं आहे. आणि मुलींना सर्रास रस्त्यावर छेडणं आणि हे करणं. सो या वुमन्स सेफ्टीसाठी आपण काय प्लॅन केलेलं, व्हॉट मेजर्स यू विल टेक? येस, डेफिनेटली. आपण वुमेन एम्पॉवरमेंट म्हटला, मुळात भारतीय संस्कृतीमध्ये वुमेन ऑलरेडी एम्पॉवर्डच होत्या. ओके, वेदर इट इज झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, एव्हरीबडी, जिजाऊ, हे सगळे एम्पॉवर्डच आहेत. आपल्या संस्कृतीत एम्पॉवर्डच होता. नंतर जे काही बदल घडलं वेस्टर्नाइज याच्यामध्ये, उलट आपण जे आपली संस्कृती विसरून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला गेलो, त्यामध्ये याचा कुठेतरी विसर पडला. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली वुमेन आर मायक्रो प्लॅनर्स. ट्रू. की आपण म्हणतो नाही जास्तीची साखर भरू, जास्तीचा किराणा भरू, 2 जण पाहुणे जास्त आले तर मग आपल्याकडे काहीतरी सोय हवी. हा जो विचार करण्याचा प्रामुख्याने महिलांमध्ये गुण आहे, त्यामध्ये आपण जेव्हा एम्पॉवरमेंट किंवा सेफ्टी ह्या 2 गोष्टी करतो, तर डेफिनेटली आपण आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा शाळा, कॉलेजेस, आणि जसं मी ट्रेनिंग आणि स्किलिंग म्हटले, त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्सचा पण ॲस्पेक्ट आहे. की जेव्हा आपण त्यांना एज्युकेट पण करतोय, तो वी मस्ट मेक देम सेल्फ रिलायंट ऑल्सो. कारण असं नाही चालणार आहे की मी खूप खांदा लावून काम करेन जसे माणसं काम करता आहे, बट आय डोंट नो हाऊ टू बी सेफ. I can't be dependent on that aspect. Yes, I agree की क्रिमिनल मेंटॅलिटीज आहेत आणि लोक चुकीच्या गोष्टी करतात. आपण जर बघितलं तर मागच्या काही काळामध्ये नाशिकचे काफी सारे व्हिडिओज व्हायरल झाले होते, ज्यामध्ये मुली पण काही गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टी करताना आढळल्या. पार्टिंगचं कल्चर वाढलेलं आहे. बेसिकली नाशिकमध्ये काय झालं आहे तुम्ही बघा की आउटसाईड जो क्राऊड शिक्षणासाठी येतो आहे, जो यूथ येतो आहे, ते साधारण नॉर्थ महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया आता ज्या एंट्रन्सेस आहेत त्या पॅन इंडिया झाल्या आहेत. त्याच्यामुळे येणारा जो क्राऊड आहे तो ऑल ओव्हर इंडियाचा पण असतो. आणि जवळपासचे 10वी 12वी नंतरचे जे क्लासेसची आपले एज्युकेशन सिस्टीममध्ये एक भर झाली आहे ॲज अ कमर्शियलायझेशन, त्याच्यामध्ये विद्यार्थी हा इथे येतो. देन देर इज लॉट ऑफ लॉजिंग, बोर्डिंग अँड हॉस्टेल कल्चर दॅट हॅज स्टार्टेड. स्पेसिफिकली आपलं माहिती आहे की MVP आहे, इथे खूप शिक्षण घेण्यासाठी येतात. म्हणजे पुण्यानंतर आज महाराष्ट्रात जर कुठे जायचं म्हटलं, आणि तरीसुद्धा त्या सेफ नॉर्म्समध्ये आजही नाशिकचं नाव आहे. पण हे कुठेतरी हल्लेलं आपल्याला नाशिककर म्हणून जाणवतं की सेफ्टी
आपण कशी मेंटेन करणार. तर डेफिनेटली यामध्ये पोलीस प्रशासनाची पण आम्ही मदत घेणार आहोत. प्लस सेल्फ डिफेन्सचे जे काही एज्युकेशन आपल्याला द्यायचं आहे स्किलिंगमध्ये, तो पण एक ॲस्पेक्ट आम्ही घेणार आहोत की पुढे जाऊन जर आपल्याला लाठीकाठी चालवावीच लागली तर ती कशा पद्धतीने चालवावी हा एक मुद्दा त्यात असणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जे यूथ कल्चर आहे भरकटलेलं, जे आपण म्हणताय की ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे किंवा इतर मागे तर रोड रेज पण आहे आणि मागे काही ड्रग्सचा पण आपण बघितलेलं आहे मीडिया थ्रू की असं कल्चर होत आहे सुरू नाशिकमध्ये. तर त्याला आळा घालण्यासाठी नक्कीच पोलीस प्रशासन आणि आपण, बिकॉज फॉरवर्ड सोसायटी कल्चर हा जो एक ॲस्पेक्ट पेस्ट्री कल्चरचा नाशिकमध्ये पण एक आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यात एक बारीक लाईन आहे टू मेंटेन द स्टेटस को और पिअर प्रेशरमध्ये सुद्धा लोक ह्या गोष्टीकडे वळत आहेत जे की आपल्याला थांबवायचं आहे. सो अगेन देर इज समथिंग दॅट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, दॅट इज काउन्सिलिंग आणि आपले संस्कार. सो मुळात जी काही आपली भारतीय संस्कृती किंवा संस्कार होते की जसं मी म्हणते की कुंभ आहे तर धार्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे, सगळं आहे, पण नाशिक आपण म्हणतो प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. पण आपली सीतामाई जी आहे ती पण किती सक्षम आहे, तिचं पण आपल्याला, तर लक्ष्मण किती तयार व्हायचे आणि लक्ष्मणच का व्हायचे तयार, आपण आपल्या पद्धतीने पण स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे, यासाठी पण तेवढीच धडपड केली पाहिजे. कारण आपण एका पद्धतीने पुरोगामी नाही आहोत असं म्हणतो आणि एका पद्धतीने म्हणतो आम्ही फॉरवर्ड, आम्ही शिक्षित आहोत, आणि जर आपण सुरक्षित स्वतःची नाही करू शकलो तर तिथे पण आपण कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन तयार करतोय. प्लस त्यांचं त्या बुद्धीने संगोपन किंवा त्या पलीकडे जाऊन काउन्सिलिंग होणं अतिशय गरजेचं आहे. काही काही ठिकाणी रोड रेज जे तुम्ही म्हणालात ती एक सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट आहे. इगो, स्टेटस, मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जो यूथ वळालेला आहे त्याला पूर्ववत कसं आणायचं आणि व्हॉट इज लाईफ हे स्पिरिच्युअलमधनं आपल्याला कळतं की ज्याच्यासाठी पण नाशिकचं नाव घेतलं जातं. सो ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा आपण पाहतो की आपल्याला कशाला महत्त्व द्यायचं आहे, वेदर मटेरियलिस्टिक गोष्टी की सेल्फ अवेअरनेस अँड सेल्फ ॲक्च्युलायझेशन आपण जे म्हणतो, तर त्यावरती कुठेतरी आपल्याला जास्त काम करायचं आहे. आणि ज्या काही धार्मिक नाही म्हणणार पण स्पिरिच्युअली इन्क्लाइंड ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा इथे आपल्याला जास्तीत जास्त यूज करून कम्युनिटी बिहेवियरवर काम करावं लागणार आहे.